आणि इकडे मुंबई महानगरपालिकेचा जर विचार केला तर ठाकरे बंधू एकत्रित निवडणुका लढवतायत, पण शरद पवारांच्या पक्षाचं अजून काही निश्चित नाहीये. पण शरद पवारांच्या पक्षाला आपल्यासोबत घेण्यासाठी आम्ही उत्सुक असल्याचं संजय राऊतांनी आज सकाळच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून स्पष्ट केलं. नुकसान सहन करून सुद्धा पवारांना जागा सोडण्याची तयारी त्यांनी दाखवली आहे. तर पवारांचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी सुद्धा सकारात्मक प्रतिसाद दिलाय. पण विद्यमान नगरसेवकांच्या जागा आम्ही मागतोय आणि त्या मिळाल्या तरच युती होऊ शकेल असंही शशिकांत शिंदेंनी स्पष्ट केलं. शरद पवार साहेब त्यांच्याबरोबर असावं, पवार साहेबांचा आणि शरद पवार गट असावा असं वाटतंय. मला वाटतं संजय राऊत साहेबांनीच पुढाकार घेतला तर मुंबईमध्ये सुद्धा त्यातला मार्ग निघू शकतो. त्यांनी सांगितलं की काही जागे आमच्या 100% जागा निवडून येणार होत्या, परंतु तरी सुद्धा आम्ही मागे पुढे सरकलेलो आहे. आम्ही फार कमी जागा मागितलेल्या आहेत. त्या जागेच्या संदर्भामध्ये सुद्धा त्यांनी जर त्या ठिकाणी मोठा भाऊ म्हणून जर ते म्हणतात तर त्यांनी मदत करण्याची भूमिका घेतली तर मला वाटतं हा अलायन्स चांगल्या प्रकारचा होऊ शकतं. काल जयंतराव सतत उद्धवजींशी चर्चा करतायत आणि काल त्यांना ज्या जागा हव्या होत्या लढण्यासाठी त्यातल्या बहुतेक जागा आम्ही त्यांना दिलेल्या आहेत. त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, मनसे युतीमध्ये काही अडचण आहे मला असं या क्षणी दिसत नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.